नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व भक्तांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार मुजरा करून आपल्याच व्हिडिओला सुरुवात करत आहे. जर आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात. कधी कधी काही भक्तांची तक्रार असते, स्वामींकडेही असते आणि आपण केंद्रातही ऐकतो की आम्ही स्वामी केंद्रात जातो, स्वामींच्या मठात जातो, स्वामींची सेवा करतो, जपमाळ करतो, स्वामी चरित्र करतो, गुरुचरित्र करतो, तरीही पण काही आमच्या इच्छा पूर्ण होत नाही. मनातील ज्या इच्छा असतात त्याही पूर्ण होत नाही. असं का होत असेल? सेवा करूनही आपल्या इच्छा पूर्ण का होत नाही? तर कधी कधी आपण आपलं नियोजन केलेलं वेगळं असतं आणि स्वामींचं आपल्यासाठी जे नियोजन असतं ते वेगळंच असतं. कधी कधी आपल्याला इथपर्यंत वाईट वाटायला लागतं की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही. मग मध्ये स्वामी सेवा थांबू का? स्वामी मनातील इच्छा पूर्ण करणारे नाही आहेत, मग सेवा करू की नको, केंद्रात जाऊ की नको, असे बरेचसे प्रश्न यायला लागतात आपल्या मनामध्ये. पण नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपली मनातली इच्छा पूर्ण होत नाही ना, म्हणजे स्वामींची जी आपल्यासाठी ठरवलेले जे नियोजन आहे ते नक्कीच होणार आहे आणि ते सगळ्यात उत्तमच आहे. त्यामुळे कधी वाईट वाटून न घेता स्वामींवर विश्वास ठेवून सर्व स्वामींवर सोडून आपण फक्त स्वामी सेवा करत राहणार. श्री स्वामी समर्थ. पण कधी कधी स्वामी सेवेबरोबर पितरांची सेवा, कुलदेवतेची सेवा करणंही गरजेचं असतं. ज्यावेळेस आपल्याला अडचणी येत असतील, तरी जर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर नक्कीच कुठेतरी अडथळा म्हणजे पितरांची शांती, पितृदोष असेल तर तरीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही. कुलदेवतांचा मान सन्मान जर होत नसेल तरी अडचणी अडथळे येतच असतात जीवनामध्ये. त्यामुळे माझं सर्व भक्तांना एकच विनंती आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही, स्वामी माझं ऐकत नाही, सेवा करू की नको, मठात जाऊ की नको, यापेक्षा तुमचं पितृदोष आहे का तुम्हाला, पितरांची सेवा कमी पडते का, की कुलदेवताची सेवा आपल्याकडून योग्य होत नाही, मान सन्मान योग्य होत नाही, याची माहिती काढावी. केंद्रामध्ये प्रश्नोत्तर विभाग असतो, तिथं जाऊन आपल्या प्रश्नोत्तर करून आपल्या शंकेचं समाधान करावं. स्वामींचं नियोजन हे आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि शेवट नियोजन असतं. त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा स्वामींना बोलून त्यांच्यावर आपला निर्णय सोपवून द्यायचा. ते ब्रह्मांड नायक असतात, त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल तो अतिशय आपल्या जीवनासाठी उत्तमच असतो. चला तर अशा नवनवीन माहिती आपण रोजच ऐकूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल